मला ते वॅक्सवाले म्हणले होते जरा तो वॅक्स करत, आम्ही तुझं वॅक्स करून देतो. तुम्ही स्वतःला 10 द्यायला पाहिजे. हा, यू डिझर्व 69. धुंगा धुन टाक धुन टाक धुन टाक धुन टाक धुन टाक. अरे टाक कुक्क नको टाकू टाक कुक्क नको टाकू टाक 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 धुन टाक धुन टाक धुन टाक धुन. प्रिये आज बघू बीट बॉक्सिंग जिंकतीये का मराठी तडका जिंकते. बस बस. येस. महाराष्ट्र's got हॅलो एव्हरीवन, कसं वाटतंय? जरा एनर्जी होत्यात. कसं वाटतंय? सगळ्यांनी एपिसोड पहिला बघितला? थँक्यू सो मच एपिसोड 1ला एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल. तर चालू करूयात मग. महाराष्ट्र's गोट लेटेंट यू कुड बी द नेक्स्ट गोटचा दुसरा एपिसोड. आर यू रेडी? मागच्या वेळेसचं पॅनल आहे ना, बँगर होतं. त्यांची खूप चेष्टा झाली, त्यांनी खूप चेष्टा केली. पण या वेळेसचं पॅनल आहे ना, त्याच्यापेक्षा बँगर आहे. हे सगळे आहेत ना 12चे आहेत, म्हणजे MH 12चे आहेत. हे सगळे पुण्यावरनं आलेले आहेत. पॅनलला बोलवायचं? येस और नो? येस और नो? आपला पहिला पॅनल मेंबर आहे, त्याने बरेचसे गाणे केलेले आहेत. एवढ्या हिरोईन सोबत काम केलेलं आहे की त्याला यूट्यूबचा रणबीर कपूर सुद्धा म्हणतात. येस, यूट्यूबचा रणबीर कपूर सुद्धा म्हणतात. तो अजून सुद्धा कोणत्या गाण्याला गेला की पोरी म्हणतात बस ना, करू नकोस असे चाळे. बोलूयात द वन अँड ओनली विशाल फाळे. मी काय म्हणलं होतं, युट्यूबचा रणबीर कपूर. व्हॉट अन एंट्री मॅन, व्हॉट अन एंट्री. रायमिंग जुळण्यासाठी माझं फालेचं फाळे केले. ये नाही बोलला आता. चलो विशाल, थँक्यू सो मच. येस, आता सेकंड पॅनल मेंबर आहे तो थोडासा उलटा आहे. उलटा म्हणजे ह्यांच्यापेक्षा जरा उलटा आहे. जसं की पोरी म्हणतात करू नको चाळे. तो ॲक्च्युअल खूप शाय आहे रिअल लाईफमध्ये, असं तर मला कळलेलं आहे. बाकी आता बघू, आज सगळ्यांना कळेलच तो शाय आहे का कसा आहे. आता जेव्हा हे सॉंगला जातात तेव्हा पोरी म्हणतात अरे काहीतरी कर, अरे थोडं तरी धर. बोलूयात सेकंड पॅनल मेंबरला, द वन अँड ओनली ऋषी कनेकर. नाही, हा बोललाय खरं की हा काहीच करत नाही. चांगलं बोललंय धरबिरा. नाही, आज बघा पशाची जरा चांगलीच काय काय करतो ते आज पशाला दिसलच. मला नका धरू. आणि तिसरा पॅनल मेंबर आहे ज्यांनी महाराष्ट्राला ना ऑफर देऊन 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 एवढं वेळ लावलेलं आहे. ही ऑफर ती ऑफर, काय झालं की हे ऑफर पाहिजे, काय झालं की ते ऑफर पाहिजे, असं ऑफरनी अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलेलं आहे. आता त्यांच्याबद्दल काय रायमिंग करू. ज्यांनी पोरींच्या मागं फिरून फिरून मोकळ्या केल्या टाक्या, असा वन अँड ओनली आख्या आलेला आहे आपल्याच्या इथं. आख्या जाधव. आख्या टाक झाक्या आहे. हा हा चालू झाला ना भाई. तुझ्या ऐकून झाके आहे. आता तुला सांगतो मी, पण तू हे विसरला. ह्यांचे इंट्रोडक्शन गाणे मुली, अरे मी पण केले रे, 8 केलेत. एक पिक्चर मध्ये 2 मिनिटाचा सीन पण आहे आपला. नाही नाही नाही, मला हे सांगायचंय. मी पॅनलला बसल्यावरती सांगतो. ह्यांनी गाणे एकदम, ह्यांचं वस्तादचं गाणं फेमस आहे, ह्यांचे बरेचसे गाणे फेमस आहेत. आक्याच्या वाट्याला हे का गाणे आलेत मला कळलं ना. गायचाप चुना. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा डायरेक्ट जी नॉमिनी. अगं बाई बाई बाई, तेव्हापासून ती पोरगीच कॉमेत गेली ह्यांनी जसं बघितलंय तसं. आणि चौथा पॅनल मेंबर आहे, लास्ट टाइम मी ओळख करून दिली ती मिनी बालराज, पण थोडीशी करतो वेगळी. थोडासा त्याला यायला उशीर झाला होता कारण तो ह्युमरचा क्लास करत होता. असा वन अँड ओनली पुन्हा एकदा आलेला विनय काळे. मिनी बप्पी लेरी, मिनी बप्पी लेरी. ओके चला तर मग आपलं पॅनल आलेलं आहे आणि आज भरपूर धमाल होणार आहे, दंगा होणार आहे.
आणि आजची रात्र ही खतरनाक असणार आहे. चला तर मग, आर यू रेडी? चालू करूयात महाराष्ट्र's गोट लेटेंटचा एपिसोड 2. कसं वाटतंय सगळ्यांना आपलं पॅनल? खतरनाक पॅनल आहे. काय वाटतंय विशाल, आज तू डायरेक्ट 50-60 गाणी केलीस आणि त्याच्यानंतर एवढा मोठा चान्स भेटला तुला महाराष्ट्र's गोट लेटन मध्ये येण्याचा, काय वाटतंय? काय वाटतं माझ्यामुळे कोणतरी मोठं झालं पाहिजे असं वाटतं. हे बघ, विनय आज ना उद्या मोठा होणार आहे, त्याच्याबद्दल माझं काय घेतलं नाही. विनय होणार आहे मोठा, आपण त्याला मोठं करू, काय विषय नाही. माझा आधीच मोठा आहे. हा, विनय कोण आहे? गुड क्वेश्चन. विनय कोण आहे? हा विनय काळे. जाऊ दे विनय, टेन्शन घेऊ नको. चिरंजीव आहे. बलराज पण पहिले 2 एपिसोड कुणाला माहित नव्हता, बरोबर. हळूहळू माहित होईल. एक्झॅक्ट. ऋषी, काय वाटतं तुला? तू गौतमी सोबत लास्ट सॉन्ग केलं होतं. गौतमी सोबत ऋषीने सॉन्ग केलं होतं. मी वाट बघत होतो की कधी गौतमीचा आणि यांचा जवळचा सिनिल, पण सगळे दुरून दुरूनच केलं. मला वाटतं वस्ताद या सॉन्गमध्ये सगळ्यात जास्त फुटेज बैलानं खाल्लेलं आहे. असं काय, म्हणजे कशामुळे? बजेट वाढव रे पशा, बजेट वाढव. मी पण गौतमी सोबत केले, तू पण एक गाणं केले जे कुणीच पाहिलं नाही, मला माहिती आहे ते. आक्यात हॅलो, पिंग पाहिजे का तुला? नाही नाही, चकुला तू आहे, मी नाही. आपल्याला एकदम मॅक्स आवाजाची सवय आहे. आक्याला मॅक्स टू मॅक्स आवाजाची सवय आहे. भाऊ ग बस, मला भीती वाटते, मला भीती वाटते. आकाश आप- आज शांत बसू नका. शांत बसायला तुम्ही काही संत नाही. आणि बोललं तरी काय मॅक्स टू मॅक्स काय होणार? अरे हा कोण आहे? अपकमिंग विशाल पाले. मी सांगत होतो ह्युमरचा क्लास नीट कर, त्यात पण त्यानं 2 वेळा बुडावलेला दिसतोय. आक्या, कसं वाटतंय तुला? तू आक्याला मी जेव्हा फोन केला की आपल्याला लेटेंट सारखा शो करतो, आक्यानं समय राहण्याचा पण शो बघितला नव्हता. पहिला शो लेटेंट तो त्यानं आपलाच बघितलाय. किती दुर्दैव. काय वाटतं आक्या, तू महाराष्ट्र's गोट लेटेंटला येऊन तू नाही नाही, तुझ्या ह्या शोला कसं वाटतंय? दस्तूर खुद्द आके जाधव पुण्यावरनं तुझ्या इथं आलाय, तुला काय वाटते तू ते सांग. खतरनाक खतरनाक. आक्या आला, 4 चांद लागले. आता जाताना मला काय ऑफर देऊन जातोय बघूयात. विनय काळे, पुन्हा तुला एकदा येऊन कसं वाटतं इथं? इथंच असणार आहे आता पुन्हा. हा का? पुढचा कंटेस्टंट आहे लकी. चलो, तुझा टाइम स्टार्ट होतोय आता. नमस्कार, माझं नाव लई गुगळे. केलाच ना वाईट विचार? लई गुगळे म्हणजे लक्ष्मण ईश्वर गुगळे. मी लहान होतो ना, सगळे मला म्हणायचं जुलाबासारखं बोलतो, जुलाबासारखं बोलतो. मला बाई कळतच नव्हतं जुलाबासारखं बोलतो म्हणजे मी कसं बोलतो. मला वाटलं मी असं सॉफ्ट बोलतो म्हणजे ना गुलाबासारखं म्हणायचं असं का. पण नंतर मला कळलं मी असं पातळ बोलतो ना, म्हणून मला सगळे म्हणतात तू जुलाबासारखं बोलतो. मग मला प्रश्न पडला, मी जर पातळ बोलतो तर जुलाबासारखं म्हणतात, मग हे जर कडक बोलतो यांना काय लेंडकासारखं म्हणतो? तसंही सगळ्यांना कडकच आवडतो म्हणा. मी असं बाई काय म्हणते, लिंगाचा प्रश्न. लिंगावर आठवलं, आमचे मास्तर ना लिंगाशी फार खेळायचे. व्याकरणाचं लिंग तुम्हाला वेगळं वाटतंय का घाणेरड्यांनो? मास्तर एकदा वर्गात म्हटले लिंगाचे प्रकार किती. म्हटलं मास्तर लिंगाचे प्रकार मला काय माहिती, मी माझंच नाही पाहिलं अजून. मास्तर म्हणले लिंगाचे प्रकार 3. मी म्हटलं 3 कसे, एवढे सारे कसं काय 3? यांचेच 5-6 असतील. मग मास्तर म्हणले तो मुलगा पुल्लिंग, ती मुलगी स्त्रीलिंगी. सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं बाई. मी म्हटलं ते मास्तर नपुसकलिंगी. मास्तर म्हणले ते लिंग सोडा. म्हटलं आम्ही कुठं धरलंय. मास्तर म्हणले लिंग सोडा, आपण काळ शिकू. मग ते म्हटले लग्न करतात मूल होते, त्यातला काळ ओळखा. म्हटलं मास्तर हे वाक्य चुकीचं आहे. लग्न करतात मग मूल नाही होत, लग्न झाल्यावर करतात मग मूल होतात. आता काही लग्न आधीच करतात ती गोष्ट. हे तुम्हाला कसं कळालं? मग मास्तर म्हणले ते काळं लिंग सोडा. म्हटलं मास्तर काळ स्वल्पविराम लिंग, काळ स्वल्पविराम लिंग असं म्हणा. मास्तर म्हणले आपण आता म्हणे शिकू. मग ते म्हटले की अंथरूण पाहून पाय पसरा, याचा अर्थ काय? म्हटलं मास्तर अंथरुणावर कोण झोपलंय ते महत्वाचं आहे. कोणापुढे पाय पसरून आपल्या चवनाई घालून घ्यायची. मला एक मास्तरवरनं आठवलं की जगात सगळ्यात शांत निवांत आनंददायक अशी जागा कोणती माहीत तुम्हाला? ते म्हणजे तुमचं पर्सनल टॉयलेट. तिथं सगळ्यात मोठे शो तिथेच लागतात. एकदा न्यूटनचं काय झालं, तो लॉ ऑफ ग्रॅव्हिटी माहिती आहे? न्यूटन एकदा बसला होता सकाळी मटेरियल डाउनलोड करायला. मग मटेरियल डाउनलोड करताना न्यूटनला प्रश्न पडला, बाई हे मटेरियल खालीच का बरं पडलं, वर का?
पण आता न्यूटन हे जगाला सांगणार कसं, म्हणून तो म्हटला ते मी सफरचंद झाडाखाली फसलो. तसं काय नसतं, सगळ्या जगात क्रिएटिव्हिटी इथेच होतात. ते आधी गाणे पोटात साफ राहायचं, मग आधी गाणे कसे राहायचे की केव्हा तरी पहाटे. आता लोकांचे पोट साफ होत नाही म्हणून गाणे कसे असतात, डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी. एकदा का पोट साफ झाले की गाणे पण सुधारतील. तुम्हाला म्हणून सांगतो, जी मजा ना हागण्यात आहे ना ती पोरी बघण्यात नाही. कारण हागलं ना प्रेशर कमी होतं, पोरी बघितलं की प्रेशर वाढतं. असे तोंड काय केलेत, हागाल तर जगाल, नाही हागाल तर कसे जगाल. ते म्हणतात अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरज चूक. एकदा प्रेशर आलं की बाई जावंच लागतं. चलो ओके. चल 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 लकी मस्त. लकी तुझा मास्तरला चाबर होतं बरं का. पण मला मास्तर ना मला म्हणायचं काय कळतंय का. मी म्हणलं मास्तर मला एक झाट कळत नाही. मास्तरनी मला का मारलं अजून मला नाही. मला म्हणायचं मास्तर मला एक्झॅक्टली नाही कळलं काय शिकवत आहे. मास्तर आमचा असा होता. मास्तर काय तुझं नशिबाने मारलंय भाऊ. उकाण्यात मास्तरांनी घेऊ. नाही. हे काय नाव उकाण्यात घेऊ. घेऊ घ्या ना. घ्या ना. घेतेच बाई आता. देशी दारू सोबत काजूचा चकना. देशी दारू सोबत काजूचा चकना. लकीचं नाव घेतो प्रसन्न नाही देखना. झाली सेटिंग झाली संध्याकाळची सेटिंग झाली. मास्तरांनी तुम्ही सोबत या. मग काहीतरी आणलेलं दिसते. काय बाई झाकते माझी इज्जत. एक नंबर. नजरच घाणेडी मेल्यांची. अरे बाप. नाही तुम्ही पुशअप्स नव्हते ना मारले. ते मी रात्री मारते की. आत्ताच सांगते, एका वेळी एकानेच करायचं. हा सगळ्यांनी. ट्रोल म्हणते मी ट्रोल. आणि असं मध्ये मध्ये नाही घालायचं. एकदा एका वेळी एकाच. हे 5-5 बाई मला भीती वाटली म्हणलं 5-5. 5 मधल्या सगळ्यात जास्त कोणाची भीती वाटेल तुम्हाला. बाया काय विचार. अहो ट्रोलची. मी पण ट्रोलचीच म्हणतोय. मी पण ट्रोल बोल. तुम्ही काय बोलताय. तसं मला दाढीवाले बेकार वाटतंय. बरोबर ओळखलंय. बरोबर ओळखलंय. खरं बरोबर. आणि हे तर बाई काय बोलतच नाही. आल्यापासून नुसतं खायचं चाललंय यांचं. मी यांच्या त्या आख्या दादाच्या कानात काय बोलताय काय माहिती. याला आधी दादा म्हणलो बाई इंजिनियर तो इथं मला ऑफर देईन वॅक्स करायचं का म्हणून. तो फेकलेला तुझाच भाऊ होता. जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटी सोबत एक रात्र घालवण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि काय. एवढं मोठं उत्तर लिहिलंय. माझ्या निवडीने काय फरक पडणार. आधी कुणी सेलिब्रिटीला तरी विचारा कोण तयार आहे का. मला अभिजित बिचुकले सोबत रात्र घालवायला आवडेल. पण तो काय लिहिले बाई. तो काय सेलिब्रिटी आहे काय असं लिहिलं असून त्यात. अच्छा तो काही सेलिब्रिटी आहे का. बिचुकले तरी पण त्याच्यासोबत रात्र घालवायची. मला एक प्रश्न पडलाय. माणूस एवढ्या लेवलचा चुत्या कोणता झालाय नक्की. मला रात्रभर बसून त्याच्यावर मारायचंय. मग ठरू कोण कोणाची मारते. काय कोण कोणाची चिलीम मारते. हे लय घाणेडे विचार करताय बे. तिथं काय चिलीमला चिलीमच लागेल ना. दुसरं काय होईल का. त्याच्या हुक्का पॉट मध्ये माझी चिलीम घालायची. या आधी कुठे परफॉर्म केलंय का. उत्तरले बाथरूम मध्ये, बेडरूम मध्ये, पुलाच्या खाली, मराठी लिजन्स, आवली, महाराष्ट्रात गॉट लेटेंट. तुम्ही प्रश्नच मुळात अर्धा लिहिला. कुठं परफॉर्म केलं काय ल्या की. माझ्या मनातलं काय काय आलं होतं बाया. मी कुठं काय केलंय सगळे कांड आठवले. नंतर म्हणली मला वाटलं हे काहीतरी चांगलं असं म्हणून मी तरी आधी लिहिलंच नाही. मी पुलाखाली, बाथरूम मध्ये. बरं सगळं सांग एक चल. पुलाखाली काय केलं. पुलाखाली काय ना म्हणत होतं की पशाच्या करत होता ते. आख्या वॅक्स करत होता त्याचं. नाही ते पुलाखाली नाही ते बाथरूम मध्ये. मग काय गेलं तर पुलाखाली सांगा. पुलाखाली आता आठवत नाही बरं का. पण मग मागं कशाला हात लावताय. हा त्यावरूनच आठवलं मला. पुलाखाली पण मी स्टँडअपच करत होतो. असे शो पुलाखालीच व्हायला पाहिजे बरं. असाच एक शो झाला परफॉर्म केलं ते पुलाखालीच होतं. पुलाखालचं माहित नाही पण तुमचा स्टँडअप बघून मला कोणा तरी खाली जायची वेळ.
तुमचे विचारले घाणेडे, खाली का वर चढा की खाली काय? त्या माणसाची चॉईसच घाणे, कोणाचं खाली पाडा खाली पाडा. तसं मी तुम्हाला नाही. म्हणून सांगते, योग्य जागी हात पसरा नाही, चुकीच्या जागी पाय पसरावं लागतील तुम्हाला. खतरनाक. ज्या अर्थी शो चाललाय ना त्याला खालीच जायला लागणार आहे. कोणाचं तरी. आता समयच्या खाली पडलं तरी समय पण वाईटच आहे खूप. तुमचं असं एखादं डार्क सिक्रेट सांगा जे आत्ता आजपर्यंत तुम्ही कोणालाही सांगितलं नाही. माझ्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला भला मोठा किस्सा झाला होता. ऑन स्टेजच सांगेल, 3 ओळीत नाही बसणार किस्सा. तुम्ही पार्श्व भाग आपटून आपटून हसाल. सांगा काय झालं किस्सा. तर काय झालं तर मी एकदा गेले कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला. आता मी लांबून पाहिलं की माझा आवाज जो पण ऐकत नाही तो पण लोक मला बाप्या समजतात, बोलले की मला बाई समजतात. हा. माझ्या घरच्यांनी सांगितलं तू काय बोलायचंच नाही. पण आता मला डायरेक्ट प्रश्न विचार, तू काय करतो? म्हटलं मी करतो धंदा. ते म्हणले दिवसा की रात्री? म्हणलं कधी पण करतो. ते म्हणले बाई की बाप्या? म्हटलं कोणी पण चालतं. ते म्हणले धंदा काय नक्की? म्हटलं लोक सांगतील तिकडे जायचं, किंवा लोक पण येतात कधी कधी माझ्याकडे, तिथे धंदा सुरू करायचा, जायचं पाडायचं खोलायचं, तेच कार्यक्रम ओके. पंचरचा धंदा आहे माझा. आता तर खोलावं असं पण सांगा लागत की नाही. आख्या तुमचा नंबर घ्यायला निघाला होता. त्याचे पण पंचर काढून देईन मी सगळे. त्याची एकच पंचर आहे. ते बंद करून टाकलं मग सकाळचीच वांदी होते ना. आणि हे कसलं बेकार होईन. तू सुपारी घेतली का माझी? तू सुपारी घेतली का? कोणती सुपारी? मला ते वॅक्सवाले म्हणले होते जरा तो वॅक्स करत, आम्ही तुझं वॅक्स करून देतो. आख्यावरनं जोक जरा शिफ्ट कर. अलीकडे पलीकडे पण बघ नाही. बांधचं. बाकीच्यांना मी ओळखतच नाही. मला त्याचे तरी चड्ड्या जॅकेट घालून बसतो मी, फेमस झालो तेवढं तरी माहिती आहे मला. हे बाकीच्यांचं काय घालायचं? आख्या ही तुझी फेमस पर्सनॅलिटीची एक निगेटिव्ह साईड. त्यांना आक्याचा आवडतो चेहरा. अच्छा. नाही नाही ते म्हणजे आणि चड्ड्या, बाकीच्यांना आख्याची दुसरंच आवडतं आग्याचं. तुम्हाला 5 जणांमधला जर कोण पाहिजे असेल तर याला घ्या बघा. ह्यो ऑल टाइम सिंगल. अरे ऑल टाइम सिंगल. मी याला बोलतच नाही. ते नुसतं आकाश दादा कानात कुच 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 करतोय. तो कानात कुचकुच करून पण पुला घाले त्यासोबत कचकच करून ते. आपला धंदा असा साधा सुद्धा नाही, सगळं रेडी असतं आपलं. हे बघा सगळं रेडी. कोण म्हटलं तुला पाहिजे तर आपल्याकडे लगेच 2 रेडी पाहिजे तर आपल्याकडे हे पण रेडी. धर धर तुला घे, तू खा, तू खेळ खा. अरे त्याने मग काढलंय. अजून काही पाहिजे म्हटलं की लगेच हत्यार रेडी. आपल्याकडे सगळं रेडी आहे. आणि एवढंच काय, एखाद्याकडे काय लॉजची सोय बी नसली तर आपली गोदडी पण रेडी आहे. इथल्या इथं कार्यक्रम सगळं आहे आपल्याकडे, सगळं आहे. आणि आता ह्यांचं केळ पण अर्ध पिचकलेलंच आहे. मनुष्याची डुंगणाची रचना उभी ऐवजी आडवी करा. आईला किती मजा येईल विचार कर ना. आता ढुंगून आमचं उभं आहे, असं चालताना आवाज येत नाही तर आडवं असेल पच 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 पच. आता इथून इथून कोणी चालत गेलं तरी वाटून टाळ्या वाजत चालला काय. आणि जेवढं मोठं तेवढं टाळ्या जास्त. आणि पावसाळ्यात तर विचारूच नका टाळ्या किती वाजतील ते. पावसाळ्यात तर पच 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 पच. पच पचाक पच पचाक. पुढचा प्रश्न. मालक प्रश्न संपल्यात. काहीतरी त्यांचं केळ घ्या, त्यांच्यात घाला आणि हाकला. ते असं 16 माझे डेंजर आहे. नाही नाही लेच पिचकलेलं आहे ते. आपलं तिकडेच ठेवलेलं बरे. मार्क काय द्यायचे. द्यायचे? हो. देऊ देऊ देऊ. काय अजून कोणाला काय ऑडियन्स मधनं क्वेश्चन? थँक्यू सो मच. मी डॉक्टर सौरभ हराळ, गुप्त रक्तज्ञ. दॅट्स ऑल. ओ एक नंबर. जे पुण्याचे आर्टिस्ट आहेत आणि हे जे आता जे परफॉर्म केले ना ते ऍक्च्युली त्यांचं कॅरेक्टर आहे. असे ते वेगवेगळे म्हणजे नाही का कॅरेक्टर करत असतात आणि जे काही प्रेझेन्स ऑफ माइंड आहे त्याच्यामुळे त्यांनी खतरनाक उचलून धरला मजा येईल. जर आमची प्रेमाचं गाव वेबसिरीज जर हिट झाली तर दुसऱ्या सीझन मध्ये आपण लकी गुगळे घेऊ. एक नंबर. चिट्टी मधलंच घेतो. मधलंच घ्या. 9. 9. तुमचे मार्क दाखवा आम्हाला.
काय आई ग अरे यार थोडासा हुकला, थोडासा ऍक्च्युली हुकला. यार आमची खरंच इच्छा होती की तुम्ही जिंकावा 8. त्यांनी का तुम्ही 8 दिले? तुम्ही यू डिझर्व 9. तुम्ही स्वतःला 10 द्यायला हा पाहिजे. यू डिझर्व 69. नाही तर 10 पैकीच मार्क होते ना. लकी केळ. आम्ही तुम्हाला या शो मधून फक्त केळ देऊ शकतो. ते पण त्यांचंच आहे भाई. नेक्स्ट कंटेस्टंट आहेत किरण खवळे. वाव आता मित्रांनो, मी अगोदर सभ्य आणि सुसंस्कृत होतो म्हणून मी जरा ही फॉर्मल ड्रेसिंग करून आलो. म्हटलं कसला कार्यक्रम आहे बघू द्या. पण हिथं आल्यावर मी चांडा चाबरा आणि बोंडगा एका मिनिटातच झालो. मला झालं कळायचं बंद. पण तुम्हाला एक विनंती आहे, ही मागं सदृढ बालक जे उभा केलाय त्याला जरा बसवा, नाहीतर त्याच्या गुडघ्यातलं ऑइल संपल सगळं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मी आहे वाजंत्री. मला वेगवेगळे वाद्य वाजवता येतात. आणि मी एका लग्नावर गेलो होतो, माझ्याकडे होती ढोलकी. पण गंमत अशी झाली, लग्नाच्या अगोदर जेवणाचा कार्यक्रम होता आणि त्यात आलं मला हागायला. म्हणून मी हागायला गेलो गावाला वाड्याला. तेवढं तिकडं अनाऊन्समेंट झालं, वाजंत्री वाजवायची वेळ झाली, लवकर या. अहो इकडं तिकडं बघतोय तर पाण्याची सोय नव्हती. गावाला दगड केलं काम. डायरेक्ट गेलो, ढोलकी बिलकी गेली. तवर नवरा श्रीवण्णाला निघाल्याला, घेतली ढोलकी, अडकावली आणि वाजवायला सुरुवात केली. चला वाजंत्री सुरुवात करा म्हणल्या ढोलकी मी थाप टाकली, तशी ढोलकी वाजली. धून टाक धून टाक धून टाक. आता मी टराकलो, म्हटलं ह्यो मला म्हणती ढोलकी का वाजती या. धून टाक धून टाक धून टाक धून टाक धुंगण धून टाक धुंगण धून टाक धुंगण धून टाक धून टाक धून टाक. टाकू का नको टाकू टाकू का नको टाकू का नको. टाक 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 धोन टाक धोन टाक धोन टाक धोन टाक धोन टाक धुंगण धुन टाक. अहो बिहलो मी, म्हटलं हाजरी बी भेटायची नाही, लाडू पण भेटायचं नाही तर मार भेटल. म्हणून पेटलो ते डुलकी दिली फेकून, दुसरं वाद्य दे म्हटलं काहीतरी. अगं बाया घेतलं वाद्य, म्हटलं आता ह्याचा धोळाच करून टाकायचा. धरलं गाय घेतली. टंग 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 नागडी उडी नागडी उडी नागडी उडी नागडी उडी नागडी उडी नागडी उडी नागडी उडी. अरा म्हटलं हे काय वेळ लागले की परत नागडी उडी नागडी उडी नागडी उडी नागडी उडी. आयो म्हटलं आता मेलो. थांब ए बाया म्हटलं मार खायला लावशील. परत थाप टाकली. बेत्ताकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर, बेत्ताकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर, बेत्ताकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर. अर्ध्या फेकून म्हटलं मार खायला लागल. पेटलो तिसरं वाद्य घेतलं, त्याच्यावर घेतली गाई, ती बी लागलं वाजाय. गेलं गाड्यावनं गेलं गाड्यावनं गेलं गाड्यावनं गेलं गाड्यावनं. अहो सगळे वाद्य तिथंच टाकली. पळता बाई थोडी झाली आणि ती लगीन सोडून मी पळून गेलो. अहो त्या सगळी चाबरीन इथं 2 मिनिटात वातावरण टाईट झालं. सभ्य मुलाचा मी उंडगा झालो. एकदा माझ्यासाठी परत एकदा धुन टाक धुन डोलकी डोलकी रॅप. धुन टाक धुन टाक धुंगण धुन टाक धुंगण धुन टाक धुंगण धुन टाक धुन टाक धुन टाक धुन टाक धुन टाक. अरे टाकू का नको टाकू टाकू का नको टाकू टाकू का नको टाकू टाक 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 धुन टाक धुन टाक धुन टाक धुन टाक धुन टाक. बितडाकडे एकदा बेताडकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर, बेताडकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर, बेताडकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर, बेताडकडे तोंड कर माझ्याकडे गांड कर. टाक. खतरनाक. तुमचं असं एखादं डार्क सिक्रेट सांगा जे आजपर्यंत कोणाला सांगितलेलं नाही. डार्क पाहिजे एकदम. डार्क म्हणजे आता ही असा माझ्या पोटावर एक नकाशा आहे महाराष्ट्रासारखा. फक्त तो बायकोलाच माझ्या माहीत आहे. आता ती दुसरा कोणाला दाखवायचा. आता ऑडियन्सला दाखवून द्या. ऑनेस्टला आता महाराष्ट्र गोट लेटेड. आता याच्यावर नाव लिहून घ्या. याला ट्रेडमार्क कर. आपण किती लकी आहे बघा, बायको नंतर आपण बघितलंय ते. तुमची एक इच्छा पूर्ण केली तर तुम्ही काय मागाल आणि का? मला सोडून गेलेल्या सर्व लोकांना मला एकदा भेटव, कारण माझं मन मोकळं करायला आवडेल. काय मोकळं करायचं तुम्हाला मन? काय झाले, कॉलेजमध्ये असताना पोरगी आवडली की डायरेक्ट प्रपोजच असायचा. हां आता त्यांची लग्न यावं झाली असतेली, हां जरा त्यांच्या बी मनात धाकधूक असेल तर कवा तरी दिसल्या तर त्यांना म्हणावं जरा सॉरी बाया
तुला एकटीला नाही अशा 10 जणींना मी प्रपोज केला हे सांगायचं आहे मला. नाही ऍक्च्युली बोल पण पटली एक पण नाही. नाही नाही तशी रांग लागत होती माझ्या नाद गोळा आपल्या काय 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 पुन्हा बोला रांग नाही म्हणली रांग ते, रांग लागायची नाही. लाईन लागायची माझ्या सॉरी मागे. रांग म्हणले ते बरं का रांग रांग लागत होती म्हणले होते. आणि जर या लोकांना कळलं तर डांग लागल तुझी. कॉलेजचा किस्सा सांगा असा की खतरनाक वाला की तुम्ही कधीच विसरू शकत नाही. कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला माझा डान्स होता कोळी डान्स. आणि कोळी डान्सला आम्ही डान्स करताना ती लुंगी घातली होती. आता कोळी स्टेपा म्हणजे अशा लावड असायच्या. काय तुम्ही जरा शब्द नीट वापरा बरं अशा का? लावड असायच्या. तुम्ही जरा शब्द नीट वापरा. आता ते काय झाले नाचता नाचता माझी लुंगी फेटली. हा. लुंगी फेटल्या मी जागेवर बसलो. मग तुमचा लावड दिसला नाही. बाकीचे डान्सर म्हणायला लागले अरे उठ की अरे कशाचा उठ मागा अंडर पॅन्ट फाटली संपुष्टावर उठलो नाही. शेवटी त्यांनी उचलून मला नेला. तुम्ही आता करू शकता कोळी डान्स. होऊन द्या. आपल्या लकीची ती मगाची शॉल होती ना ती आणा इकडे. बाईला लुंगी बांधू आपण. Yes. लकी शेट आजच्या ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सगळं सामग्री तेच पुरवते ते. पण जिंकलेच नाही. जेवढं इथं प्रॉप नाही तेवढं लकीने एका त्या पिशवीत आणले. नाही राव शॉलची काय गरज नाही. नाही फील येईल ना फील. फील प्रोडक्शन छोटं नाही आपलं. फेल लावू नका तेल लावा तेल. ओके ओके. तुमचा टास्कच हा आहे की ह्या कॉमिक गाण्यावरती तुम्हाला कोळी डान्स करायचा. स्टेप स्टेप त्याच करा ना. वराची जात म्हणजे बाराची. मॅच झालं. एक नंबर सर एक नंबर. लुंगीची अंडरपॅन्ट झाली पण डान्स भारी होता व्हायचा. यांना प्रमोशनला बोला आपल्या. येस फिक्स करा. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही काय करता काय टॅलेंट आहे तुमच्यात? मी गाणी लिहितो कविता लिहितो बर वाद्य पण वाजवतो. काय एखादं गाणं म्हणून दाखवा बरं. आता मी गाणं लिहिलंय आणि ते यूट्यूबला माझं येणारच आहे. महिन्याभरात गाणं येईल. काळोख्याची रात फिरली सपनाची येळ सरली. काळोख्याची रात फिरली सपनाची येळ सरली. रानपाकर जागी ही झाली चोची मधी चोच ही आली. रानपाकर जागी ही झाली चोची मधी चोच ही आली. जीवात जीव गुंतल मनामध्ये तांबड फुटल. जीवात जीव गुंतल मनामध्ये तांबड फुटल. साधी भोळी तू ग राणी बांधा तुझा मासोळी वाणी. साधी भोळी तू ग राणी बांधा तुझा मासोळी वाणी. गोड तू माधापरी मखमल मऊजरी. गोड तू माधापरी मखमल मऊजरी. दुरून पाहता तुला डोळ्याचं पारणं फिटलं. अरे मनामध्ये तांबड फुटले मनामध्ये तांबड फुटले मनामध्ये तांबड फुटले. कडक 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 कडक. 100% हिट आहे. थँक्यू सो मच किरण सर. हे कोणत्या चॅनलवर येणार ते पण सांगून ठेवा. शेतकरी घेतलेलं आहे. ओके. भवर प्रोडक्शन म्हणून ह्या चॅनलवरती गाणं येतंय. कोणतं प्रोडक्शन? भवर प्रोडक्शन. भवर. तर ते गाणं नक्कीच शेतकरी लोकांवरती लिहिलंय. ओके. शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. शेतकरी कुठलाच नशिबावर अवलंबून नसतो. तो अवलंबून असतो तर त्याच्या कष्टावर अवलंबून असतो. त्यावर मी ते गाणं लिहिले. तुम्हाला 1-2 लाईनी सांगतो मी. आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय. आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय. मंगळशनी हाताच्या रेषा हरवलं काय. मंगळशनी हाताच्या रेषा हरवलं काय. कड्या कपारीनं गाठीनं आम्ही यशाचं शिखर. कड्या कपारीनं गाठीनं आम्ही यशाचं शिखर. काट्या कुट्याची मुळीच नाही आम्हाला फिकर. सुसाट वारा आशेची ज्योत विजवलं काय. आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय. ही धरणी आमची माय. वा 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 मस्त.
चलो तुमच्या मते तुमच्यावर क्रश येण्याचं सर्वात लॉजिकल कारण काय आहे? माझी बेधडक रांगडी भाषा. रांडी रांगडी काय? रांगडी भाषा. तुम्ही शब्द पण असे डेंजर लिहिलेत ना सर. रांगडी भाषा. कशी आहे आपली भाषा काय? माझं भाजी मंडईत दुकान आहे. हा अरे तुमचं ते रील आता फेमस झालं का मध्ये? कुठला भाजी विकतानाचा जोर हो शापू भाजी मेथी भाजी कोथमीर तवा भरून न करा एक कडक टमाटे चला रगील दोडका उगराट पावटा कडू कारला कडक टमाटे एक नंबर खतरनाक. जेबचा किस्सा सांगतो. मी तिला पहिल्यांदा प्रपोज करताना म्हटलं, आता मी काळ असल्यामुळं ती मला होच म्हणा. आला म्हटलं आता हिला डोकं काय लावायचे, हिला हो कशी म्हणायला लावायची. मग तिला मी म्हटलं म्हटलं माझी एकच इच्छा आहे, फक्त मला तू हो म्हणावं. उद्यापासून मी तुला कॉलेजच्या वाटला बी दिसणार आहे, वाटलं तर कॉलेज सोडून टाकतो. फक्त हो म्हण, फक्त माझ्या मनासाठी हो म्हण. मला तू लय आवडते म्हटलं आणि मला तुझ्याशिवाय काय सुचत नाही, फक्त हो म्हण. ती नाहीच चाललं होतं. अगं म्हटलं आई शपथ घेऊन सांगतो, फक्त एकदा हो म्हण, परत तुला आयुष्यात विचारणार नाही. आणि तू नुसती हो जरी म्हणलीस ना तरी मला समाधान वाटेल आणि मी नुसत्या स्वप्नात जगेन की मला हो म्हणली. अहो ती मला हो म्हणली. कॉलेजचं टायमिंग होतं 7चं, मी 6लाच येऊन तिच्या वाट उभा राहिलो. कवा येते. शेवटी वैतुगून म्हणली मूर्खा परत आलाच नाही तर. अगं म्हटलं दमच निघा ना, काय करू. वैतुगून हो म्हणली, एवढा मागा लागलो होतो. काय वैतुगून हो म्हणली, एवढा मागा लागलो. हो म्हटली महत्वाचं. पुढं काय झालं का नाही? मागं लागला म्हणा ना. नाही, मग पुढं तुला तिने- अकेला लय त्या गोष्टीत इंटरेस्ट. पुढं मग तिनेच कॉलेज बदललं, ह्यो काही जात नाही म्हणलं. अच्छा तुम्ही मागा लागला का? तांगडेश. चलो किरण सरांना आपण मार्क्स देऊया. या किरण सर एक निवडा त्यातलं काय. इकडे किती 08 आहे. 08 अरे हुकला यार. 8 केलं तर बघा पहिलं जे आहे ना त्याच्यावर स्टक राहा तुम्ही. हा पहिले फोकस. खरंच केला का? त्यांनी 8 फोडून 9 केलं. एक नंबर. चलो थँक्यू सो मच किरण सर. थँक्यू. थँक्यू चला. ऋषीची आणि विशालची एक वेब सिरीज येते पिरमाचं गाव, ज्याचं आत्ताच एक सॉन्ग लॉन्च झालेलं आहे, पिसाट झालंय. तर काय आहे, म्हणजे काय सिरीज आहे ती नक्की? प्रोड्युसर सांगतील आमचे. हो विशाल प्रोड्युसर आहे का? हो. बजेट आहे दिसत. जशी पण सिरीज असेल या शो पेक्षा तुम्ही गॅरंटी देतो लय भारी असेल, लय भारी असेल 100%. कारण- एक गाणं आलेलं आहे पिरमाचं गाव. जिगर मराठी यूट्यूब चॅनलला ते गाणं पाहू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये एक गावातली स्टोरी आहे. गावातले 5 जॉली कॅरेक्टर आहेत. एक कवी आहे मुलगा, जरा तो छकुला आहे थोडासा. कोण आहे नक्की? तो माझ्या शेजारी बसलेला Wow! नाव काय त्यांचं? कॅरेक्टर प्ले करतोय लल्लू नावाचं. लल्लू. नाही, ललित नाव आहे माझं. हा मग त्याचा हा डायलॉग आहे, त्याला लोक आवाज देतात लल्लू. हा म्हणतो लल्लू नाही ललित नाव आहे माझं. मी एक रील स्टारची भूमिका करतोय. Okay. म्हणजे जी म्हणजे पशाच्या त्यात पण जीवनावर- रील स्टारची भूमिकाच करताय का? तेच सांगायचंय. जी भूमिका मी पशाला बघून इन्स्पायर झालतो. मला एक छपरी रील स्टारची भूमिका करायची होती. तर मला ह्याच्यापेक्षा भारी कोण सुचलंच नाही, कारण केस बिस लाल बिल तसेच पाहिजे नव्हते. मग मी ते करतोय. आणि 2 मुली आहेत ज्या आम्ही नवीन लॉन्च केलेल्या आहेत, ते तुम्हाला पण पाहायला मिळेल. आणि तिसरा मुलगा पण लॉन्च केलेला आहे. तर 26 ऑगस्टला माझ्या बड्डेच्या दिवशी ही रिलीज होते विशाल फाले यूट्यूब चॅनलला. तर नक्की पहा. 22 तारखेला ट्रेलर येणार आहे. बिग राऊंड ऑफ फ्लोज. काय म्हणलं बापरे? काय म्हणलं? बिग राऊंड ऑफ फ्लोज काय असतं ते? काय असतं सचिन? हा थरथरायला लागला दादा. चला तर टाळे होऊन जाऊ द्यात पिरमाचं गाव ह्यासाठी. आलं लायकी आलं. पुढचा कंटेस्टंट आहे पुष्कर राजाराम बाबर. पुष्कर तुझा टाइम स्टार्ट होतोय आता.
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, दोर बांधुनी गे देवा, तूच माझा बाप. टन 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 टन. म्युझिक पण हाच देतोय. ढन टन टडार हन टडार हन टडार हन ढन टडार हन टडार टडार ढंगा ढका 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 ढंगा ढका ढका ढका. भावा मार्केट वरच येणार आपले. ढंगा ढका 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 ढंगा ढका 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 ढका. एस एस एस. अश्विनी ये ना, अरे बाप को भेज, तेरे बस क्या नहीं. हाँ ये ना, डन 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 डन. अरे पीबी आउटलाइन फॉर्म सातारा वाला है. डन 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 डन. प्रिय जगू कसा तुझ्या विना मीरा, आल्या आल्या जाऊ नका. ए ऐक ऐक ऐका, अरे आल्या आल्या जायचं नाही आणि सगळ्या ठोकल्याशिवाय राहायचं नाही. हा आल्या आल्या जाऊ नका, आल्या आल्या जाऊ. असं गाई गा वय 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 येऊ नका, असं गाई गाई येऊ नका, भाऊ फुक्कटचा खाऊ नका, आल्या आल्या जाऊ नका. ऐ मग आता विषय लय टॉप आहे, त्यामुळे मी आता मार्केट गाजवूनच राहणार आहे. त्यामुळे नाद करते काय, मग यालाच लागतंय. कुठं? शिराळ्यात. हा झालं 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 झालं. 3 मिनिटं झाले बा. आक्या आक्या पण असंच म्हणतो कस्टमरला, आल्या आल्या जाऊ नका, घेतल्याशिवाय जाऊ नका. कोणाला? तू पण तुझ्या व्ह्युअर्सला हेच म्हण. आल्या आल्या. नाही विचलं त्याला चान्सच नाही भेटत, याय नसते तर कोण. ऍक्च्युअली मध्ये तू कुठला आहे भाई? सातारचा आहे मी, इथं संभाजीनगर. अच्छा, साताऱ्यात लयच टॅलेंटेड डेंजर भाऊ. अरे लय सातार मध्ये नशीब मी साताऱ्यात जन्मला. भाऊ ऐक की, ए बशा भाऊ, यावेळेस गणपतीला की समोर प्लाझ्मा लावलाय आमच्या इथं. नाही, आता माझं बुकिंग फिक्स झालं. कडक वाश्या कडक. बाई सगळेजण आख्याचा अभ्यास करून आला बरं का, सगळेजण आख्याचा. तर संभाजीनगर मध्ये झालंय, तिथल्या तिथंच आमचं चालू झालंय. त्यामुळे बुकिंग लगेच 5,000 रुपयात लगेच हे मायकिंगला ठेवलाय मला. 25च काम केले बादशाह त्यांनी. आधी जेव्हा तू चालू केलं ना, किती रुपयात सुपारी भेटते? मला 2 तासाचं 5,000 रुपये मिळणार आहे. बरोबर आहे. मग चांगलं आहे, चांगलं आहे. मग एखादा तुला आवाज वगैरे दुसरा काय काढता येतो का? येतो काय येतो? बँजोचा आवाज. बँजोचा येतो? हो, बघू एकदा काढून दाखव. हरे 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 आपल्या आपल्या अरे थांबा, काय ऐकून तरी घ्या. भारी आहे भारी आहे यांचं भारी आहे. हरे 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 आपल्या 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 श्री 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 मान्य 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 प्रसन्न 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 यांचे 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 हार्दिक 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 स्वागत 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 स्वागत. ए भाई हे खास हे खास. पुढे एखादं गाणं नाही म्हणते नाही तसं, नाही, echo मला मध्ये. मला खास काय वाटलं माहिती आहे, तो ह्या शो मध्ये आला आणि तो प्रसन्नालाच विचारतो तुझं नाव काय. पुढे गाणं म्हण ना, त्या पुढे ते लाला लिहिलेला ते स्टार्टिंग पासून म्हण ना, सादर करीत आहोत. सादर करीत आहोत आपले लोक 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 ही घे 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 ते 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 अश्विनी 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 ये 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 ना 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 अश्विनी ये ना धन तक धन तक धन तक धन प्रिय दंगड 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 रघु कसा तुझ्या विना मी धंदा कडा धंदा धंदा कडा धंदा धंदा कडा धंदा राणी ग तू ये ना धंदा कडा धंदा धंदा कडा धंदा धंदा कडा धंदा धंदा. काय 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 मला ऐकलं तू ये ना धंदा टाक धंदा टाक. ऐक ना, असलं कतर केलं अश्विनी मला नाही वाटत तिच्यात दम होईल यायचा बाई. ऍक्च्युअल मध्ये जाऊ तो मग स्टार्ट केलं ना बाई, तो कुठलं तरी देवाचं गाणं स्टार्ट केलं ना, आणि त्यामध्ये तुझं माझ्या आई देवा तुझं. तू रील्स बनवतो का? रील्स बनवतो? हो, मी रील्स पाहिले त्याच्या बाई. होय. अकाउंट डिलीट झाले. फॉलोअर्स किती होते? फॉलोअर्स माझे 700, म्हणजे पहिल्यापासून म्हणजे 700K का 700? नाही नाही
माझे पहिल्यांदा 20च होते. परत मी रील म्हणजे माझ्या एका मित्राने रील टाकलेली, ती मला 1 मिलियन केली. म्हणजे मला नुसतं असं म्हणजे आमची चेष्टावर चाललेली, आणि तेव्हा मग का नाही असं धरलेलं त्यानं, असं मला कसं? म्हणजे असं धरलेलं त्यानं, मग मला माहित नव्हता व्हिडिओ केलेला मला माहित नव्हता. आणि मग तो डायरेक्ट टाकला त्याने मजेशीर म्हणून. आणि परत मला 2 वाजता रात्रीचा कॉल केला की बाबा असा असा व्हिडिओ टाकलाय म्हणून तुझा. मग तेव्हा किती फॉलोअर्स माझे 9,000 होते. 9,000 वरून अकाउंट डिलीट केलं. 9,000ला. पण तू करत राहा, तू फेमस होशील. 100% मी स्वतः त्या 3-4 रील पाहिलेत मी बाई. काय म्हणतोय, तू करत राहा, तू फेमस होशील. इंस्टाग्रामवर चुत्याच फेमस होतात. आम्ही बघ सगळे चुत्या फेमस झालेले आहेत. तर तू मी पण अजून तू पण तेवढा famous. फेमस नाहीये, त्यामुळे इकडच्या इकडे बघा. मी अजून तेवढा फेमस नाहीये. कारण आता जो आम्ही जुन्या लॉट मधले आहेत, आता जो नवीन लॉट येतोय तो महाचुत्यांचा येतोय. त्यात हा मोडतोय. चला, विनय सेफ झाला या गेम मधून. नाही पण भाई खतरनाक आवाज काढलास तू. अजून काय तुला एखादा वेगळा आवाज? मला आपल्या ट्रकांच्या हॉर्नचा किंवा असं हॉर्न बिर्न काढा येते ते आवाज. काढ काढ ना. ना भाई, काढ ना. तुम्हाला पण काढता येतं, सांगितलं नाही तुम्ही कधी? तू येतं कर काढून दाखव. सगळं सांगतो काय काय येतं. तू ये तर कर, तू आवाज काढशील मग. टररक. जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटी सोबत एक रात्र घालवण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का? मला सगळ्यांचीच लाज वाटते, त्यामुळे कोणाबरोबरच नको. तरी पण एकाचं नाव घे कोणाचं तरी. तरी पण नाही म्हणलं तर असं काय नाही, म्हणजे मी कोणासोबत तिथे घालवतच नाही, त्यामुळे काही विषयच नाही. काय बी चालेल आहे का नाही? नाही मी कोणासोबत असं म्हणजे जास्त बोलत नाही, त्यामुळं आम्ही कुठे सेलिब्रिटी सोबत बोलतो मग? मी कोण आहे मग? हा, आम्हाला का बोलवलं इथं? अच्छा, म्हणजे ह्यांच्याशी बोलतो, पण बाकी कुठली सेलिब्रिटी? बघितलं किती डाऊन टू अर्थ आहे बाई. कोण, मी काय? अच्छा, मग सांग ना, एक समजा एक सेलिब्रिटी आलीस, तुला हिरोईन कुठली आवडते? मला माधुरी दीक्षित. Shit यार. गाण्याची म्हातारी चॉईस झाली. बी नाही. काहीच नाही बोलू शकत. पप्पांना गाणी जास्त ऐकायला आवडतात. हो, मग आमचं एक पिसाड झालंय गाण्याला, ते ऐकायला भारी आहे. चालतंय. जरा विशालच्या नावाने एखादा इको काढून दाखव बरं, बँजो सारखा. नाहीतर विशाल, आकाशच्या विशाल. ह्यानं काढ. पुरीच्या आवाजात काढू, पुरीच्या. पुन्हा एकदा काढ बरं विशालचा, एकदा काढ बरं. अशीच त्या रात्री पोरगी ओरडले त्यांच्या शूटिंगच्या दिवशी. विशाल असं शूटिंगला गेला आणि ती पळत सुटली. विशाल सोड, हे काय करतोय, शूटिंग चालू नाहीये. या भोसडीच्याने मला फोनवर सांगितलं, तुला रेटरिटी करणार नाही, तू ये फक्त. याच्या आईला याला बाहेर जाऊन दाखवतो मग तुला. पाचशे आज राहत नाही, तू तुझा 3रा शो येत नाही बघ आता. मग तिथं मी असं का हे ठरलं नव्हतं आपलं. आख्या फक्त पॅनलवर मारायची ठरलं, तर हे काय करतोय तू? एक नंबर बाई, काय विषय नाही, चांगले आवाज काढलेस. चल तुला मार्क देतो आम्ही मस्त मध्ये. भैया एक चूज कर. अरे चूज कर भाई, चूज. कशाचं निवड. चूज कर. एक बार चूज भाई. एक निवड भाई. बघू दे इकडं. घे तुलाच ते घेत होता ना थांबा, आता ते बरं, चिठ्ठी. किती? 9. तुझं काढ बाई. बास के 2 फोडले ना आता. भावा ऐक, माझा विषय बजाड उकला. भावा माझा विषय काय झालेला माहितीये का? इथं मला वाटलंय का नाही, काय विषय झाला माहितीये का? हा. इथं मला जेव्हा तुम्ही कार्ड निवडायला लावलेलं का हा. नाही, मला तेव्हा आठवण कशाची आलेली माहितीये? कोण होगा करोडपती, तिची आठवण आली. आईच्या गावात आणि झाला तू करोडपती. ए ती घ्या रे, अमाऊंट पेक्षा चेकच मोठा आहे. ते उभा दे, उभा. हाईट पेक्षा मग मोठं झाली तुझ्या. ऐक, तो हा मग उभा संध्याकाळी- देईन, पण त्याला पैशाला आडवा घ्यायला लागेल ना. ए बाई, कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. बाई. नेक्स्ट कंटेस्टंट आहे ओमकार शेडगे. यो लिंब बिंब आधीच घेऊन आलाय. काय विषय? हे काय आहे बाबा? ए बाबा. हे आहे घाल, मी नाही करणार आता. हे त्यांच्यात काय आहे? इथं आधीच माझी लागली आहे. मी नाही घेणार. मोठे काय केले गंमत मध्ये. ए, विनयवर सचारी याला पाठवलाय. विनय म्हणून माझा आधीच डाऊनफॉल चालू. बोला.
ए काय भाई हे काय विषय ते तरी सांगा ती क्लिअर कर काय आयुष्य ए, तुझं आज काम करूनच जाणार. हे फोटो प्रसन्नच आहे का? कुणाचा फोटो बघू ए, आईच्या- ए, close मारा, close. ए भाई काय सीन आहे हो? ए, काय नाही आता तो म्हणलं शो घालवायचं तर पूर्णच घालून नाही घातली. ए इकडे द्या बाबा घेऊन आईच्या गावात अरे प्रॉपर्टी आता पडला आता हात लावला आता सपलं तू. तुमचा 1.5 मिनिट स्टार्ट होतो आता प्रसन्न दादा इकडे ये. ए का बाबा वाचतं का नाही या ए, चाचा जाऊ ना चाचा चाचा ए, आ जाओ. नाही जाणार. विशालला बोलो ऐसे भी आपको रखा था. विशालला बोलो भाई नाही भाई तुझं शो नाही आहे. नाही आमची web ए series. 1.5 मिनिट तुझा आहे लवकर ये. बलीचा वाकरा पण तूच बांधणार. थांब जरा 2 मिनिट. आपण खिशात काय काहीतरी हात- दिसतंय. हातात बितात काही येणार नाही का? ते बघ खिशातून काय काढ अयो ए, अरे ह्यांचं बी हे काय विसल्याचं बी आक्याचं बी वाचलं मी वाचलं मग तुमचं या खिशात पण दिसतंय नशीब आम्ही तरी खिशात होतो. सारखं नव्हतं. ज्या हिशोबाने शो चाललाय त्याला घ्यावंच लागणार आहे कोणाचं तरी. अगं विण्याचा बी अरे हे एवढी कधी आहे ऋषभी ह्यो अडकला. आई शपथ सगळ्यांच्या बाहुल्या आणल्यात बाबा त्यानं घेऊ हे काय scene कॅमेरा आहे? कुठला कॅमेरा दाखवतो भाऊ आता आमच्या. पार्ट टाइम काळा जादू करायचा. हा पार्ट टाइम काळा जादू. बे, आपण कशाला हात लावला नाही बरं का आताच सांगतोय नाही, काय ते करणार लिंबू आहे? लागतं. याचा काय विषय पकड हे. हे मी नाही पकडणार अरे पकड दोन्ही हातानी प्रेमाने पकडायचं. एक्सपिरियन्सच नाही तुला. शो नेमकं कुणाचं तेच करू ना भाई. पकडे विनंती करतो का धमकी देतोय तो? थोडं जोरात जरा बोला. Come on, ओमकार! एक नंबर क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. नाही भाई खतरनाक हे खतरनाक होतं जाड मटेरियल आहे भाई हे फोडले हाताने फोडलेले भाई नशीब आहे घातली अजून काय तुझं आहे का? माणूस बी मजबूत आहे. या दाखवतो धोतर. लकीची चादर अजून माझ्याकडे हा? अरे तू बसला का उठ की. काय करायचंय परत अजून आता एकदा ठेवायचे. काय ठेवायचंय दाखवतो ना मी. इकडे इकडे इकडे. ए जाय पाशा लवकर आईच्या गावात यो ए, डोक्यावर ठेव डोक्यावर. डोक्यावर डोक्यावर. ओय, वाव, खरंच ठेवलं डोक्यावर. सर काय अरे डोक्यावर काय तो सरळ उभा राहा. इकडे बघ. नेमदा रोज रस्टेल मी हात बुष्कर. चाचा अरे पण याला करणार आहे काय तू तलवार घ्या आता तुझी केस छाटणार आहे तू तिकडे बोगाला गेला शिव हाय घातली मारून टाकलो मला विनयाचा ए भाई काय तुझं आहे तुझं हा विण्याचं कर विण्याचं कर विण्याचं ए ह्याला घेऊ असं हा. काय नाही करत आहे. ए, ह्याला काय झालं तरी काय गमत नाही. याला काय त्याला शो वाल्यांनी घेतलं नाही मी कशाला घेऊ. ए विण्याचं कर चल ए ऑडियन्स मधलं कोणाला यायचंय का सच्चा कुठे आहे, सच्चा ए, लकी! ए, लकी आला. आता प्रसन्नाला दोघं धोत्रात घेणार. माहित आहे ना माहित याला मांडताय ना उडवणार. अरे याचं समतल नाहीये. चलो मध्ये इन्शुरन्स आहे आपला झिरो डेप. लकी तू शुअर आहेस ना लकी घरी फोन कर हा ए आईचे कटकट भेंडी बेंचोत अरे लकीच्या लकीच्या नसताना 2 मिनिटं कपाळात गेले होते प्रसन्न दादा ये वर पुढे ए अरे बाबा ए माझं नाही सारखं मला नको घेत जाऊ प्लीज इन्शुरन्स आहे का तू पाशा आता पियानो वाजणार आहे. पाशा छाटलं विटलं वेंचत ते सोपं होतं रे पुन्हा एकदा मला मी वाटत ठेवतो ना नाही असं. ते वाटत काय नाही छाटायसाठी हे, आणलेलं आहे. अरे पण तू लिंबू तर ठेव काय छाटणार रे तू माझं उलटं, मी लिंबूचं दोन उलटं लिंबू ठेवता, छाटणार. ह्यो का त्याला घेऊन आलाय काय काय छाटलं असतं माझं मलाच माहिती बाबा डोक्याला शॉट झालाय मोठा नको तो गुंता झालाय रे वराची जात म्हणजे बाराची अरे लिंक पिसड झालाय
दादा थोडं उडा ना त्याच्यावर का असं? दादा थोडं गोट्या जातील. अरे गोट्यांना मारून घेतो गोट्यांचा इन्शुरन्स काढ. एक नंबर एक नंबर. आधी कुठे परफॉर्म केलाय का? यूट्यूब शोज लाईक मराठी लेजंड्स, आवली मराठी, कॉलेज शोज, CUP अँड सिंहगड कॉलेज. तिथं असेच हे केलेत का वेगवेगळं काय अजून? सगळीकडे वेगवेगळं. बाकी अजून अजून काय काय करतो तू हे सोडून? कराटे प्लेअर आहे, नॅशनल मेडलिस्ट. हो नाईस. लकीने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. स्टेजवर स्टेजवर सांगतो भाई. लकी लकीचा कोण काय आहे? विषय लकी तो? लकी तोच लकी. तो तुझा मित्र आहे. मित्र आहे. तो भेटला मला असंच कधी भेटला? पुला खाली ब्रिजवर. पुला खाली का पुलावर? तिकडचीच आहेत. ओ कस्टमर रेग्युलर कस्टमर पंचरचा. हो. किती रुपये? काय ते डिपेंड करते त्याच्यावर, सकाळी का संध्याकाळी. ह्यो लकी याचा मित्र आहे. ह्यो तलवार बिलवार चालवतो. ह्याचं नक्की ढुंगण आडवा असणार आहे बरं का? तू जरा चालून दाखव बरं. 5 चलो थँक्यू ओमकार. आपण तुला मार्क देऊयात. चलो ये ओमकार. तुझ्या तलवारीने एक उचल काहीतरी. किती आले बाई? तुझे किती आहेत? हसतोय म्हणजे भाई असतोय म्हणजे पशाला घोडा आहे. अशा पद्धतीने दुसऱ्यांदा बसायला घोडा लागलेला आहे काय? दुसरा एपिसोड 2 विनर. कडक घोडा, उडवायचा घोडा. तिसरा एपिसोड बंद. खरंच घोडा काढतो. ते आणते. वाव कॉंग्रॅच्युलेशन स्पॉट पशाचा घेऊन ये. जिंकलास. कॉंग्रॅच्युलेशन भावा. टाळ्या कॉंग्रॅच्युलेशन. जा ये घेऊन. गाडीतले जागे तुला जागे. घेतो. ठेव आता तिथंच. चला आता धीरज सोनी. हॅलो हॅलो. टाइम स्टार्ट होतोय आता. एकदा परत धीरज एकदा परत मी तुला मला वाटतं साऊथ ट्राय करायला पाहिजे. हा मी तुझ्या माग हे करेल. या ना आके साऊंड देतो तुला. गाणं म्हणतोय बघ आके. दे तुम्ही मॅच करतो बरोबर. प्रिये जगूंगा तुझ्या बिना मेरा अशी जिंदगी जाने वाणी. अरे यो तर पिळाकला मध्येच. अरे ठीक आहे भैया. ठीक आहे चलो आगे. अच्छा शेवटचा टास्क असा आहे की आता आपल्याकडे 2 बीट बॉक्सर आहेत वेगवेगळे. ओके. एक धीरज आहे आणि एक आपले ते शेट आहेत. काय त्यांच्याकडे एक बीट बॉक्सर आहे आणि आणि एक एक गावठी ढोलकी. ताडका आहे. हा, गावठी बेस्ट ताडका आहे. बेस्ट बेस्ट. आता भाऊ इथं कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. वो चलो लास्ट कॉम्पिटिशन. या चला. मगाचे किरण भाऊ किरण भाऊ या चला. चला आज बघू बीट बॉक्सिंग जिंकतीये का मराठी तडका जिंकते. यस. चला टाळ्या. वो वो. या ठिकाणी बीट बॉक्सिंग सुरू होत आहे. स्टार्ट. बाइक पे बिठा के तुझे सैर करा दूं, तेरे गालों को थोड़ा सा मैं टच करा दूं, जुल्फों के जाल में मैं फंस जाऊं, जोकर बन के मैं तुझे थोड़ा हंसाऊं, बेबी थोड़ा हंसाऊं, बाइक पे बिठा के तुझे सैर करा दूं, तेरे गालों को थोड़ा सा मैं टच करा दूं, बाइक पे बिठा के तुझे सैर करा दूं, जुल्फों के जाल में मैं फंस जाऊं, भूल गए उलझन गए होठों की लाली, छोड़ दे मेरा पीछा तू 2 बच्चों वाली,
लागे 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 क्यूट लागे 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 स्वीट लागे. चलो ठीक आहे, ठीक आहे. काय हरकत आपण नाही. दोघं थांब, ऋषी आणि मी देतो बीट एकदा कर बाई. एकदा हा पित्तडाकडे तोंड करा आईला नात खोळा. खतरनाक खतरनाक. चला चला. झाले वसूल पैसे. धीरजला चला. मार्क देऊयात. एवढं नको विचार. त्याचं म्हणलं मग मी परत विचार 2 मिनिटं बाहेर जाऊन येऊ. इम्तिहान हो गई इंतजार. अरे 90. 6 आहे. तुझं किती? तुला अपेक्षा केलेली दिसते. किती? नऊ. अरे चला, ठीक आहे. अरे नऊ. यार 9. चलो ठीक आहे. थांब 1 मिनिट थांब. आख्या काहीतरी 1 मिनिट देतोय थांब. थँक्यू. चलो. सो मच. चलो थँक्यू सो मच विशाल, ऋषी, आक्या आणि विनय आज पॅनलला जॉईन केल्याबद्दल. आणि खरंच आजचे जे कंटेस्टंट होते आणि ही जी नाईट होती ती खूप क्रेझी होती. आपल्याला 2 विनर भेटलेले आहेत. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही आलात आणि एपिसोड 2 गाजवून गेलात. 26 तारखेला येत आहे पिरमाचं गाव. सगळ्यांनी बघा आणि बघत राहा. महाराष्ट्र गोट लेट अँड यू कुड बी द नेक्स्ट गोट. थँक्यू सो मच. गुड